नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कांद्याच्या पातीची भाजी। आम्ही घरीच लावली होती कांद्याची पात, तर एकदम फ्रेश कांद्याची पात मी काढून घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण जवळा घालणार आहोत आणि ही भाजी बनवणार आहोत। एकदम कमाल लागते। तर आता मी आधी सुरुवातीला कांद्याची पात काढून घेतली आणि बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुवून सुद्धा घेतली आणि मग आपण ह्याला बनवणार आहोत। तर एकदम बारीक चिरून घ्यायची, खूप जास्त मोठी ठेवायची नाही, बारीक चिरल्यामुळे ती भाजी खायला सुद्धा छान लागते। तर कढईमध्ये जवळा घातला वाटीभर, त्याला आधी सुरुवातीला परतून घेते। जवळा आधीच भाजून घेतल्यावर काय होतं, आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा तिला जास्त वेळ लागत नाही, कारण जवळा शिजायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे आधीच फ्राय करून घ्यायचा, मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला एकदम इझी होतं। तर आता जवळा भाजून झाल्याच्या नंतर मी पाण्यामध्ये घालून घेते जवळ्याला आणि सेम कढईमध्येच पुन्हा तेल घालायचं आहे आणि आपण भाजी बनवण्यासाठी फोडणी घालणार आहोत। तर तेल चमचाभर घालते, त्यामध्ये ठेचलेला लसूण घालते आणि एक कांदा घालते बारीक चिरून। ठेचलेला लसूण मला सालीसोबतच घालायला चांगला वाटतो, तुम्ही सोलून घालत असाल तर तसं घातलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा बारीक चिरून, त्यालाही चांगलं परतून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण सुखे मसाले घालणार आहोत। गॅसचा फ्लेम बारीक करायचा, नाही तर मग मसाले जळण्याची शक्यता असते। त्यामध्ये लाल तिखट घालायचे, मी ते चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद घालते आणि ह्या सगळ्याला तेलावरती छान परतून घेणार आहे। मसाला परतून झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण जो पाण्यात भिजत ठेवलेला जवळा आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित त्यालाही ह्या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पात शेवटी ॲड करणार आहोत, कारण कांद्याची पात सुद्धा पटकन शिजली जाते, म्हणूनच आपण जवळ्याला सुद्धा आधीच फ्राय करून घेतलेला आहे। तर मस्तपैकी जवळा मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये स्वच्छ करून ठेवलेली कांद्याची पात ॲड करायची। मी सगळी कांद्याची पात आता ॲड करते ह्याच्यामध्ये। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता ह्या सगळ्या मसाल्यामध्ये कांद्याची पात घातल्यावरती एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांद्याच्या पातीची भाजी मी आधीसुद्धा वेज पद्धतीने कशी बनवायची त्याचीही रेसिपी मी पोस्ट केलेली आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक देईन, म्हणजे तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर ती रेसिपीसुद्धा नक्की चेक करा। कांद्याच्या पातीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते आणि ती चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते। तर इथे माझी भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे, चवीनुसार मीठ घालते आणि मग भाजी आपली एकदम रेडी आहे खाण्यासाठी। तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कांद्याच्या पातीची भाजी ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।